एकदा चंद्रकांत पाटील माझ्याकडे आले, त्याच वेळेला ते जेव्हा मला नाशिकला बोलले त्यावेळेला मुंबईत आलो की घरी भेटायला येतो. हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. ते माझ्याशी चर्चा करून काय चहा बी खाणं पिणं सगळं झाल्यावरती बाहेर पडले. पत्रकाराने विचारलं काय झालं, तर आपण काय सांगू, काही नाही, सहज सदिच्छा भेट होती म्हणून सहज भेटायला आलो. बरं, पत्रकारांचाही प्रॉब्लेम असतो, त्यांना वाटतं कशात तरी काय असणारच, काहीतरी असणार, त्याशिवाय काय होणार नाहीये. बाई आणि बुवा एकत्र भेटले की काहीतरी लफडच असलं पाहिजे, ह्याला काय दुसरं काय. अरे नॉर्मल पण भेटू शकतात की नाही, बोलू शकतात की नाही, एखादा पुरुष स्त्री एखादे नॉर्मल बोलू शकतात, गप्पा मारू शकतात. तसं यांचं असतं हल्ली, तर तेच चालू आहे. पूर्वी तर मध्ये राजकारण इतकं सुंदर छान होतं, सगळेजण एकमेकांना भेटायचे. पक्षाचा विरोध, पक्षाची धोरणं याच्यामध्ये कधी कॉम्प्रोमाइज व्हायचं नाही, पण म्हणून काहीतरी अगदी वैर घेतल्यासारखे वगैरे असं काही नव्हतं पूर्वी. आताही खरं तसं नाहीये. काल आपण छपून भेटतात मला पण ते कळलेलं नाही, पण बाहेर ते चंद्रकांत पाटील बाहेर पडले माझ्या घरात. काय केलं असेल त्यांनी पत्रकारांसमोर, मला आजपर्यंत कळलेलं नाही. त्यांना प्रश्न विचारला, पाटील साहेब 1 तासभर तुम्ही आतमध्ये होतात, काय चर्चा झाली. मला ह्याचा अर्थ नाही कळला. म्हणजे मला त्यांनी कडेवर घेतला होता का काय, ह्याचा अर्थ काय होता हेच मला अजूनपर्यंत कळलं नाही. हे म्हणजे काय. बरं, मी काय पाहिलं नव्हतं. ते गेल्यानंतर पत्रकार आले आणि मला म्हणाले की त्यांनी असं केलं बाहेर गेल्यानंतर, म्हणजे काय झालं. मी म्हटलं असं केलं म्हणजे काय झालं. आम्ही दोघे एकमेकांना तेच विचारतोय, म्हणजे काय झालं. काय इकडे मी अक्रोड ठेवलं होतं, त्याच्यामध्ये दाबून दिलं आणि मी अक्रोड फोडून दिलं वगैरे, काय म्हणजे झालं काय. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, हे कोण भेटायला आले बिले वगैरे वगैरे वगैरे, पक्षाची भूमिका आणि तुमचं प्रेम यांच्यासमोर लाचार ठेवणार नाही.